नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 15 एप्रिल 2026 स्वामी पुण्यतिथी आणि या स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये केंद्रांमध्ये सामूहिक पद्धतीनं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होणार आहे आणि या सेवेमध्ये हजारो लाखो स्वामी सेवेकरी सहभागी होणार आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाच्या वेळेस पूजेची मांडणी कशा प्रकारे करायची आहे, त्याचबरोबर पूजेची मांडणी करता येणं जर शक्य नसेल तर मग काय करायचं आहे, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण काळामध्ये आपल्याला काय खायचं आहे, काय टाळायचं आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. मन असता पवित्र, सदा सर्व काळ वाचावे गुरुचरित्र असं म्हटलं जातं. गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नसून तो 5वा वेद मानला जातो आणि आपल्या इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ आहे. आणि म्हणून आयुष्यात आल्यानंतर किमान एकदा तरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे आपल्याकडून झालंच पाहिजे. आणि आता आपल्याला ती संधी मिळाली आहे, ती म्हणजे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. मग हे पारायण तुम्ही केंद्रात किंवा मठात सामूहिक पद्धतीनं करू शकतात किंवा आपल्या घरीच वैयक्तिक पद्धतीनं सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात. आता जेव्हा केंद्रामध्ये आपण पारायण करतो तेव्हा तिथे काही विशिष्ट प्रकारे पूजेची मांडणी करण्याची गरज नसते, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहात तेव्हा आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाच्या पूजेची मांडणी करायची असते. आता पूजेची मांडणी कशा प्रकारे करायची ते आपण बघूया. त्याआधी जर समजा काही कारणास्तव तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाच्या पूजेची मांडणी करता नाही आली किंवा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल किंवा जागा नसेल आणि मग तुम्हाला पूजेची मांडणी करता येत नसेल तर मग काय करायचं, तर बघा, जरी तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पूजेची मांडणी नाही केली तरी चालतं. तुम्ही फक्त गुरुचरित्र ग्रंथ आपल्या देवघरासमोर ठेवून गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करू शकतात. फक्त आपल्याला ग्रंथ वारंवार हलवायचा नाही, ग्रंथाची जागा आपल्याला बदलायची नाही. पहिल्या दिवशी आपण ग्रंथ ज्या ठिकाणी ठेवला आहे त्याच ठिकाणी आपल्याला पुढचे 7 दिवस ग्रंथ ठेवायचा आहे आणि एकाच जागेवर बसून आपल्याला 7 दिवसांचं पारायणाचं वाचन करायचं आहे. आता जर तुमचं देवघर उंचावर असेल, भिंतीवर असेल, तर मग तुम्ही जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो वरती ठेवला तरी चालेल. तुम्ही वाचनापुरता गुरुचरित्र ग्रंथ हा खाली घेऊ शकतात, पाटावर किंवा चौरंगावर ठेवून वाचन करायचं आहे आणि पुन्हा वाचन झाल्यानंतर ग्रंथ उचलून वरती ठेवायचा आहे. लहान मूल घरात असेल तर पूजेची मांडणी करणं शक्य होत नाही आणि मग आपण अशा प्रकारे पूजेची मांडणी न करता सुद्धा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतात. अगदीच तुम्हाला खाली जमिनीवर बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून टेबलवर हा ग्रंथ ठेवून सुद्धा पारायण करू शकतात, काहीच हरकत नाही. शेवटी महत्त्वाची असते ती आपली श्रद्धा, आपला विश्वास. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनात जर इच्छा असेल पारायण करण्याची तर मग नक्कीच तुम्ही हे पारायण करायचं आहे. आता जर पूजेची मांडणी तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी आपलं जे देवघर आहे त्या देवघराजवळच पूजेची मांडणी करण्याचा प्रयत्न करा. पारायणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घराची स्वच्छता करून घ्या. देवघराची स्वच्छता करा. आपली जी दररोजची देवपूजा आहे ती करून घ्या. घरातील जी आपल्या घरातील सर्व देवी देवतांचे आशीर्वाद घ्या, कुलदेवाचा, कुलदेवीचा, त्याचबरोबर घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला पारायणाच्या पूजेची मांडणी करायची आहे. देवघराजवळची जागा किंवा जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्या. तेथे थोडंसं गोमित्र शिंपडा, घरामध्ये सुद्धा गोमित्र शिंपडा आणि त्या जागेवर आपल्याला छोटीशी रांगोळी काढून त्यावर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि स्वामी महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा आपल्याला त्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवायची आहे. आता यानंतर आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे.
त्या दिव्याला गंध, अक्षता, हळद, कुंकू वाहून, फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे, धूप दीप लावायचा आहे. आता आपण जो फोटो चौरंगावर किंवा पिढ्यावर पाटावर ठेवलेला आहे, त्या फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात किंवा नाही केली तरी चालेल. मंगल कलशाची स्थापना करत असताना पाणी भरून तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि 1 फूल टाकायचं आहे. त्यामध्ये आंब्याची 5 पानं टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर 1 नारळ ठेवायचा आहे. नारळाचा शेंडा वरच्या बाजूला येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता तो कलश आहे त्यावर आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि 8ही बाजूला 8 उभ्या रेषा काढायच्या आहे. कलशाची सुद्धा हळद, कुंकू, अक्षता वाहून, फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. आता यानंतर जर स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही साध्या पाण्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करू शकतात. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायची आहे आणि त्या पाटावर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर मूर्तीची स्थापना करायची आहे. अभिषेक करत असताना तुम्ही पुरुष सूक्तमचं पठण करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा देखील जप करू शकतात. आता आपल्याला त्या पाटावर किंवा चौरंगावर एका छोट्याशा तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्या तांब्यावर आपल्याला 1 वाटी झाकून ठेवायची आहे. त्याचबरोबर एका वाटीमध्ये आपल्याला खडीसाखर देखील ठेवायची आहे. खडीसाखर ही स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून कोणत्याही पूजेची मांडणी करत असताना आपल्याला खडीसाखर एका वाटीमध्ये ठेवायची आहे, तसेच एका तांब्यामध्ये पाणी देखील झाकून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. आता यानंतर आपल्याला एक स्वतंत्र पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. जिथे आपण पूजेची मांडणी केली आहे त्यासमोरच तो पाट ठेवायचा आहे. त्यावर देखील लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि या पाटावर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे. ग्रंथ कधीही असाच उघडा ठेवायचा नाही, तो नेहमीच लाल कपड्यामध्ये झाकून ठेवायचा आहे. गुरुचरित्र ग्रंथाला देखील हळद, कुंकू, अक्षता आणि 1 फूल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला या पूजेची अतिशय सोप्या पद्धतीनं मांडणी करायची आहे. आता तुम्ही जो दिवा पहिल्या दिवशी लावलेला आहे तो दिवा तुम्ही 7 दिवस अखंडितपणे चालू ठेवायचा आहे. दिवा विझू द्यायचा नाही. सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला न चुकता आरती करायची आहे. तसेच दररोज संध्याकाळी आपल्याला श्री विष्णू सहस्रनामाचं एकदा पठण करायचं आहे. दिवसभरात जर आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्या चुकांची क्षमा याचना करण्यासाठी आपल्याला श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आता यानंतर दररोज आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्र ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य काय दाखवायचा, तर बघा तुम्ही गूळ, खडीसाखर, आपली साधी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही पारायण काळामध्ये जे काही खाणार आहात, भाजी, भाकर, चपाती, त्याचा नैवेद्य तुम्हाला आधी श्री गुरुचरित्र ग्रंथाला दाखवायचा आहे. तो नैवेद्य 10 ते 15 मिनिटं तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य उचलून घ्यायचा आहे आणि तोच नैवेद्य तुम्हाला खायचा आहे. अशा प्रकारे सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला जे तुमच्या घरामध्ये बनवणार आहात खाण्यासाठी त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. फक्त कांदा लसूण न वापरता आपल्याला अन्नपदार्थ बनवायचे आहे आणि त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे. सात्विक नैवेद्य आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाला दाखवायचा आहे. आता गुरुचरित्राच्या पारायण काळामध्ये काय खायचं असतं, तर बघा आपल्याला परान्न वर्ज्य करायचं असतं, मांसाहार बंद करायचा असतो आणि त्याचबरोबर आपल्याला बाहेरचं कोणताही पदार्थ खायचा नाही. या पारायण काळामध्ये 7 दिवस तुम्हाला फक्त तुमच्या घरामध्ये तयार केलेलं अन्न खायचं आहे. तुम्ही तुमच्या घरातच बनवलेलं दही खाऊ शकतात, ताक पिऊ शकतात किंवा इतर कोणताही अन्नपदार्थ जो घरी बनवला आहे तो खाऊ शकतात. बाहेरून आणलेला कोणताही पदार्थ आपल्याला खायचा नाही. 7 दिवस आपल्याला बाहेरचे सर्व पदार्थ खाणं बंद करायचं आहे. फक्त शुद्ध आणि सात्विक जेवण आपल्याला करायचं आहे. मग तुम्ही बटाटा, गिलकं, दोडका, भेंडी, मेथीची भाजी, कांद्याची भाजी, शेपूची भाजी खाऊ शकतात. तुम्ही डांगर खाऊ शकतात, भोपळा खाऊ शकतात, दूध चपाती देखील तुम्ही खाऊ शकतात.
अशा प्रकारे आपल्याला 7 दिवस अतिशय सात्विक भोजन ग्रहण करायचं आहे. आणि पहिल्या दिवशी आपण जर चपाती खाल्ली तर 7 दिवस चपातीच खायची आहे, किंवा पहिल्या दिवशी जर आपण बाजरीची भाकरी खाल्ली तर 7 दिवस बाजरीची भाकरीच खायची आहे. आपल्याला कडधान्य खायचे नाही, डाळी खायच्या नाही, किंवा भात देखील आपल्याला या 7 दिवसामध्ये खायचा नाही. शेंगदाणे सुद्धा आपल्याला खायचे नाही. मैद्याचे पदार्थ, चॉकलेट, बिस्किट हे देखील आपल्याला खायचं नाही. डाळीचे पदार्थ देखील खाणं आपल्याला टाळायचं आहे. तळलेले पदार्थ खायचे नाही. मसालेदार पदार्थ आपल्याला खायचे नाही. शुद्ध सात्विक अन्न आपल्याला खायचं आहे. कांदा लसूण आपल्याला खायचा नाही. अशा प्रकारे या पारायण काळामध्ये आपल्याला 7 दिवस अतिशय साधे सोपेपणाने सात्विक भोजन करायचं आहे आणि नियमांचं पालन करूनच पारायण करण्याचा प्रयत्न करा. शेवटी जी सेवा करणार आहात ती मनोभावे आणि विश्वासाने करा. नक्कीच त्या सेवेचं फळ तुम्हाला दत्त महाराज लवकरच देतील. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.